चंदनाने पुन्हा लग्नाला होकार दिल्यापासून तिच्या चेहऱ्यावरचा हसू परत आलंय हो. आणि ह्या अपघातामुळे आलेलं व्यंग सोडलं तर आपली चंदना लाखात एक आहे. लोकांना मनाचं सौंदर्य दिसतच नाही, त्याचं काय करायचं? नाही पण आज वृंदा आणि प्रसादला जो मुलगा भेटायला येतोय ना, तो नक्कीच चांगला असणार आहे. कारण त्याला सगळी परिस्थिती माहिती असूनही तो भेटायला येतोय. म्हणजे त्याच्यात नक्की समजूतदारपणा आणि माणुसकी असेल असं वाटतंय तरी हो. देवा, ह्या स्थळाशी तरी योग जुळून येऊ दे बाबा. थँक्यू. बाकी तुमचं पुणे फारच छान आहे, आम्हाला फार आवडलं. अजूनही थंडगार आहे. आमच्या मुंबईमध्ये उन्हाळा चालू झाला. आणि लॉज पुण्यापासून थोडं बाहेर असल्यामुळे अजूनच गारवा जाणवतोय. अच्छा. मग आता मुंबईला या एकदा पाहुणचार घ्यायला. नाही तसं नाही म्हणलं तरी इथे लॉज मध्ये तुमचं स्वागत नाही करता आलं आम्हाला. तुम्हाला ऑफिसला जायला उशीर होतोय का? नाही नाही, इट्स ओके. मला तुमच्याशी काही महत्त्वाचं बोलायचं होतं. तर तुमच्याशीच बोलायचं की घरचं कोणी मोठी व्यक्ती येणार आहे? बाकीच्या गोष्टी काय बोलायच्या होत्या? मी वरदक्षिणेबद्दल बोलतोय. पण मग त्याबद्दल आमच्या घरातले मोठे लोक तुमच्या घरच्यांशी बोलतील ना? छे छे, माझ्या लग्नाच्या प्रत्येक गोष्टीचा निर्णय मी स्वतः घेणार. आणि या गोष्टी आपण तरुणांनी एकत्र होऊन सेटल केलेल्या बऱ्या. पण मग नेमक्या काय अपेक्षा आहेत तुमच्या? आम्ही घरी जाऊन बोलतो आमच्या घरच्यांशी. मला काय सोनं नाणं नको आहे, मला रोख चालेल. रोख? हो, फक्त 5 लाख रुपये. तुमच्या चंदनाजीचं जेव्हा स्थळ आलं होतं ना, तेव्हाच मी ठरवलं होतं 5 लाखाशिवाय खाली यायचंच नाही. हे बघा, मला माझं वर्कशॉप सुरू करायचं आहे आणि त्यासाठी मला अंदाजे 10 लाख रुपये खर्च आहे. तर कमीत कमी तुम्ही 5 लाख जरी दिले ना तरी मी ते चालू करू शकतो. अहो पण आम्ही का द्यायचे तुम्हाला पैसे? जर मी उद्या 4 पैसे जास्त कमवले तर तुमचीच बहीण जास्त सुखात राहील ना. आणि म्हणून आम्ही पैसे देऊ असं वाटतं तुम्हाला? कम ऑन वृंदाजी, माझे काका त्या बँकेत काम करतात ज्या बँकेत तुमचे वडील काम करतात. आणि आम्ही सगळी माहिती काढली तुमच्याबद्दल. तुम्ही लोक हुंडा प्रथेवर विश्वास ठेवतात. अहो, जी गोष्ट केली आहे ती स्वीकारायला तुम्ही कशाला चाचरतायत? वृंदाजी इतक्या चांगल्या, स्मार्ट, हातापायनी धडधाकट असताना सुद्धा त्यांनी तुमच्यासाठी इतके सारे दागिने आणले आणि तिच्या वडिलांनी तुमच्यासाठी नवी कोरी कार दिली. मग मी का म्हणून काकडेच्या लंगड्या मुलीशी लग्न करू? असे काय बघता माझ्याकडे? मी काही चुकीचं बोललो का? तुम्हाला पहिल्यांदा भेटल्यावरती वाटलं नव्हतं हे असले विचारांचे असाल. वाटलं होतं जरा नव्या विचारांचे असाल. अहो, नव्या विचारांचा आहे म्हणून तो प्रॅक्टिकली बोलतोय. आणि मी चंदनाजीशी लग्न करणार आहे ते तुमच्याकडनं मिळणाऱ्या हुंड्यासाठी. म्हणजे तुम्ही माझ्या बहिणीच्या लंगडेपणाचा सौदा करताय? ही गोष्ट व्यवहाराची आहे. मला पैशाची गरज आहे आणि तुमच्या बहिणीला नवऱ्याची. हे बघा, एक तुम्ही मिनिट वृंदा, हे बघा, तुमचा अपमान व्हायच्या इथून प्लीज निघून जा, प्लीज. अहो, जी गोष्ट तुम्ही केली आहे तेच मी करतोय ना. मग त्या गोष्टीचा तुम्हाला राग का येतोय? चला निघा. ठीक आहे, फाईन, येतो मी. अरे सदा, अरे काय एवढा कसला काळजी देस तू? नाही काय प्रसाद, वृंदा गाडीत बसले निघाले, काही कळले का तुला? प्रसादचा फोन लागत नाहीये. अरे 10ची बस आहे ना त्यांची, 9 वाजलेत आता. काय बरीच कॅश बरोबर घेऊन येतात ना, म्हणून काळजी वाटते, बाकी काय नाही. सदा,
याची काळजी करण्याचा तुझा जो स्वभाव आहे ना लहानपणापासून, तो काय जात नाही रे बाबा. अरे 4-5 तासांचा प्रवास आहे आणि कॅश आपल्या मालकीची नाहीये म्हणून काळजी. बाकी प्रसाद एकटा येत नाही म्हणा, सोबत वृंदा येते, आमची हुशार सून. तशी काळजी नाहीये. काही म्हण बाबूराव, वृंदा माझ्या घरात सून म्हणून आल्यापासनं घराचं चित्रच पालटलंय. घरातल्या सगळ्या नाठाळांना सुतासारखं सरळ केलंय वृंदानी. हो, तुझी मुलगी इतकी लहान आहे पण आमच्या कांतापेक्षा संसाराच्या बाबतीत 10 पटीने हुशार आहे. तुम्ही वृंदा माझ्यापेक्षा 10 पट हुशार आहे असं कसं म्हणू शकता हो? अहो 100 पट हुशार आहे ती माझ्यापेक्षा असं म्हणायला पाहिजे तुम्ही. तुम्ही पण वृंदासारखी सून मिळणं ना बाबूराव खरंच नशिबात लागतं हा. पण त्याच्यापेक्षा जास्त भाग्याची गोष्ट काय माहितीये का तुम्हाला? वृंदा तिच्या आईपेक्षा जास्त मला आई मानते, हे महत्वाचं. दुकान उघडून येतो. हा, वृंदा जितक्या चांगल्या, स्मार्ट, हातापायनी धडधाकट असताना सुद्धा त्यांनी तुमच्यासाठी इतके सारे दागिने आणले आणि तिच्या वडिलांनी तुमच्यासाठी नवी कोरी कार दिली. मग मी का म्हणून काकडेच्या लंगड्या मुलीशी लग्न करू? जी गोष्ट तुम्ही केली आहे तेच मी करतोय ना. मग त्या गोष्टीचा तुम्हाला राग का येतोय? वृंदा, हा टॉवेल आतमध्ये. वृंदा, खरंच सॉरी. तू का सॉरी म्हणतोयस? अगं, माझ्या आईने आपल्या लग्नाच्या आधी तुझ्या वडिलांकडून हुंडा मागितला, दागिने, गाडी मागितली आणि मी काहीच विरोध केला नाही. उलट गप्प बसून आईला पाठिंबाच दिला आणि आज हे सगळं तुला ऐकून घ्यावं लागलं. प्रसाद, खरं तर चूक तुझ्या आईची पूर्णपणे नाही, तेवढी चूक माझ्या बाबांची सुद्धा आहे. म्हणजे तुझ्या आईने हुंडा मागितला, मग माझ्या बाबांनी तरी नकार द्यायला हवा होता ना. ते पण तयार झाले हुंडा द्यायला. प्रॉब्लेम काय आहे ना की आपण मुलगी म्हणजे डोक्यावरचं ओझ असंच समजत आलो. हे बघ, आपल्याला चूक कळाली आहे ना, मग आपण ती निस्तरायचा प्रयत्न करू ना. हे बघ, मुंबईला गेल्यावरती मी आईशी बोलतो आणि त्या सगळ्या वस्तू परत बाबूराव काकांना परत करायला सांगतो. हे बघ प्लीज प्रसाद, असं काहीही करू नकोस. अरे ह्यानी आपल्या दोन्ही फॅमिलीजमध्ये गैरसमज निर्माण होतो. हे बघ प्रसाद, मायनस प्लस हे इक्वेशन फक्त गणिताचंच होऊ शकतं. आपल्या खऱ्या आयुष्यात असं कधीही काही होत नाही, कारण आपण एक चूक निस्तरण्यासाठी अजून चुका करत जातो आणि मग पूर्ण आयुष्याचंच गणित बिघडतं. तू प्लीज असं काही करू नको. हे बघ, जे झालं ते झालं, विसर आता. पण आपल्यासारख्या तरुणांनी हुंडासारख्या रीतिरिवाजांवर ठामपणे विरोध केला पाहिजे. वृंदा, तू सुद्धा एवढ्या बारकाईने विचार करतेस हे पाहून मला बरं वाटलं. असं कौतुक सोड रे, आणि आता बाबांना काय सांगणार आहेस त्याचा विचार कर. ह्या मुलाबद्दल अजून काय खोटं बोलायचं ते ठरव आता. अगं, आता आपण ठरवलंय ना, जी परिस्थिती येईल त्याला सामोरं जायचं, मग खोटं कशाला बोलायचं. हे बघ, आपण बाबूराव काकांना खरं काय ते सांगू, तेच योग्य राहील. अगं, पैशासाठी चंदनाचं अपंगत्व स्वीकारणारा मुलगा तिला कधीही सुखी नाही ठेवू शकणार आहे, माहिती आहे आपल्याला. आणि बाबूराव काकांनाही ते पटेल. चल, तू आवरून घे, आपल्याला उशीर होईल. मनाविरुद्ध या वृंदाचं कौतुक करावं लागतं मला. काय तुम्ही माझ्यापेक्षा 100% हुशार आहे. कसली हुशार आणि काय, आणि करावं लागलं चंदनाला खुश करण्यासाठी. नाहीतर अख्ख्या लिंबूवाडी समोर माझं पितळ उघडं केलं असतं ना त्या चंदनांनी. आई,
आई मेथीचे थेपले कसे करतात ग? म्हणजे मेथी शिजून घालतात की तशीच? मला माहित नाही. आणि एवढं तुला वाटत असेल ना, त्या वृंदाला फोन कर आणि विचार. वृंदा वृंदा वृंदा, खरंच सांगते, वृंदा सारखी मुलगी नाही मी तुला सांगते. खरंच इतकी हुशार, इतकी चांगली मुलगी. शिका जरा तिच्याकडून काहीतरी. वयाच्या मनाने काय समज आहे त्या पोरीला, घरच्या कामात, बाहेरच्या व्यवहारात. शिका जरा. तिलाच विचार कसं करायचं ते. जा तिलाच विचार, जा. मला कोणाला विचारायची काही गरज नाही. जसं येतं ना तसं करेन मी. काय का ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. हे देवा, या दोन माझ्या नालायक कार्ट्या त्या वृंदासारख्या कधी होणार, या दिवसाची वाट बघत जगायचं आता. हे बाबा. अगं चंदना, ये नाही ये बाळा, ये. तू कधी आलीस मला माहितच नाही. सावकाश ये. आत्ताच आले मी. हो का? बरं बस 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 बस. सावकाश बस. हा बस. काय पाणी वगैरे हवंय तुला? नाही. बस बस. दे ते माझ्याकडे. सावकाश बस. हे मी तिथे ठेवते. हा? नाही, राहू दे. अगं राहू दे ग. पण बरं केलंस हो आलीस ते. घरी एकटीच असतेस ना, जरा येत जावं ग मध्ये मध्ये. जरा गप्पा मारता येतात, बरं वाटतं. जरा ठेवू दे. हे जरा धरतेस. काय सहजच आलीस का काय? तुम्ही आता जे काही बोलत होता ते मनापासून होतं ना वृंदाबद्दलचं? कोणालाही आवडेल अशीच आहे वृंदा. खरं सांगू का तुला? हे बघ, अन्न हातात आहे, खोटं नाही सांगणार. जेव्हा वृंदा सून म्हणून या घरात आली ना, तेव्हा ती दिसायला सुंदर, माझ्यापेक्षा जास्त शिकलेली, हुशार. या सगळ्यामुळे ना मला खरं तर तिचा राग आला होता. पण त्यामागे माझी असूया आणि अहंकार होता ग. म्हणजे अहंकार दुखावला गेला होता ना माझा. आणि त्यापेक्षा ना जास्त भीती होती. छाया कशी सुदेशला माझ्यापासून तोडून घेऊन गेली, तसं प्रसादलाही ही वृंदा घेऊन गेली तर. पण वृंदा ज्या दिवशी घरात आली ना, त्यानंतर आमच्या घराचा कायापालटच केला ग तिने. 4 चांगल्या गोष्टी शिकवल्या आमच्या घरातल्या लोकांना. खरंच गुणी आहे. नाही, तुझा विश्वास बसणार नाही माझ्यावर, कारण मी वागलेच असं. पण खरंच सांगते, मला वृंदा खूप आवडते, खूप आवडते. कांता काकू, सॉरी, तुमच्यावर संशय घेतला, मला माफ करा. अगं वेडी आहेस का तू? मी वगैरे काय मागतेस? हो बाळा, मी तुला पहिल्यापासून माझी मुलगीच मानत आली आहे. मुलीने कधी माफी मागायची असते का? नाही की नाही? वृंदाची मोठी बहीण आहेस तू, तुला काळजी वाटणारच, हो की नाही? आता करणारच का नीट? आईची सारखी आठवण येत होती की नाही? त्याला कशाला आठवण येते? उलट 2.5 दिवस खुश झाला असेल तो, तुझ्या तावडीतून मोकळा झाला म्हणून. नाही का रे प्रसाद? हा, मजा केली असेल. मजा. दिल्या घरी तू सुखी रहा, दिल्या घरी तू सुखी रहा. अगं ठीक आहे, ठीक, हरकत नाही. हो हो हो, जाऊ दे चल. ठीक आहे, ओके ओके, ठेवतो. हा हो ठीक आहे, असू दे. असं काय बोलताय तुम्ही फोनवर? अगं काही नाही ग, तिचा फोन होता. ती म्हणाली त्यांची बस आत्ता शिरते मुंबईत, अजून घरी पोहोचायला 1-2-3 तास लागतील. नाही, त्यांना पोचू दे हो, पण ती मुलाचं काय म्हणाली? हा, काय म्हणाली नाही, घरी पोचल्यानंतर बोलते म्हणाली. पण जरा काळजीत वाटली. हळू. सावकाश सावकाश सावकाश. धडपडू नकोस हा. काय पण हसतय. या आईत खाऊ माणसाला बघितलं ना की काय करू याचं असं होतं. ह्याचा थोबाड बघितलं ना की अशी चीड येते, सांगतो तुला चंदना. तुझा
नको याच्याकडे लक्ष देऊ. जात सावकाश जाग, धडपडू नको. काय हो, आई काय बोलली ऐकलं नाही? एवढी कशी गेंड्याची कातडी झाली तुमची कळत नाही मला. एवढा अपमान केलाय तर इथेच बसून राहिलाय. लाज वाटत नाही तुम्हाला? अगं सासूबाईंना तसं म्हणायचं नव्हतं. ती स्पष्ट शब्दात बोलली तरी म्हणतात तिला असं म्हणायचं नव्हतं. चंदना खुश व्हावी ना म्हणून तिच्या समोर मला त्या बोलल्या, कळलं? आयुष्यभर काही होणार नाहीये तुमचं आणि तुमच्यामुळे आमचं. माफ करा साहेब, मला जरा मदत करू शकता का? नाही, मी कोणाला भीक देत नाही. चला वा पुढे. हो साहेब, मी फक्त पत्ता विचारतोय. मिस्टर एजंट चंद्रकांत आहे ना, त्यांचं ऑफिस कुठे जरा सांगू शकाल का? माझ्या कपाळावर काय लिहिलं? गळ्यात मी पाटी अडकवले, येथे चौकशी करावी म्हणून, नाही ना? आणि असं आहे ना फालतू इस्टेट एजंट, त्याचा पत्ता वगैरे मी लक्षात ठेवत नाही का, आणि सांगतही नाही. लक्षात घ्या, खूप मोठ्या उद्योगपतीशी तुम्ही बोलताय. भावी उद्योगपती आहे मी. त्याला निघा. माणूस आहे मी? तू काय माणूस आहे? काय भेटतात एक एक. वा देवा, पैसे घेऊन पोरं सुखरूप येऊ देत रे बाबा. या रमणीक भाईचे पैसे एकदा आले ना म्हणजे जीवात जीव येईल माझ्या. देवा, माझी लाज राखणं आता या वृंदा आणि प्रसादच्या हातात आहे. येऊ देत रे बाबा, रे देवा. पैसे हा देवा देवा बाबा. हो देवा देवा, कृपा केलीस रे बाबा. वा वा, नीट मोजून घेतलेस ना रे? हो, एकदम नीट मोजलं. वा वा वा, छान छान. बर, कसा झाला प्रवास तुझा? हा, खूप छान. हो ना? अहो बाबा, वृंदाने तिकडे त्या डिस्ट्रीब्युटर्सना एक स्कीम सुचवली आणि त्यांना ती खूप आवडली. बर. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तिकडे लकी ड्रॉ मध्ये आमचं नाव लागलंय आणि आम्ही पुढच्या महिन्यात गोव्याला चाललोय. 3 nights 4 days. काय सांगतोस? हे बघ. वा 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 वा, अरे वा, छान छान छान. प्रसाद, केव्हा आलास बाळा? आत्ताच. पहिल्यांदा आयुष्यात आईपासून 2 दिवस लांब राहिलास ना रे? 2 दिवस नाही आई, 2.5 दिवस. बरोबर. काय मग, आईची सारखी आठवण येत होती की नाही? त्याला कशाला आठवण येते? उलट 2.5 दिवस खुश झाला असेल तो, तुझ्या तावडीतून मोकळा झाला म्हणून. नाही का रे प्रसाद? हा, मजा केली असेल, मजा. लकी ड्रॉ मध्ये नाव लागलंय, गोव्याला जातोय पुढच्या महिन्यात. आहेस कुठे? तिकडे होलसेलरची टी पार्टी होती ना, तिथे एक लकी ड्रॉचा बॉक्स होता, त्यात आमचं नाव लागलं गोव्यासाठी. चाललोय पुढच्या महिन्यात 3 दिवस. वृंदा लकी ठरली बरं का प्रसादला. नाही तर आठवते ना, लहानपणी याच्या हातनं कितीही लॉटरीची तिकीट काढली तरी सगळी वाया जायची. हा. कुठे आहे मग तुझी ती लकी बायको? ती तिच्या आईकडे गेली. अरे ठीक आहे ना सगळं? काय झालं बाळा? चला सगळ्यांनी मूड ठीक करा, नाहीतर शिरा गोड लागायचा नाही. आणि हे काय, तू अजून सुरुवात नाही केलीस खायला? वृंदा, बघ ना खाऊन, सांग ना कसं झालंय. कसला विचार करतेस वृंदा? अगं, ज्या माणसांना माणसांपेक्षा पैशांची जास्त हाव आहे अशा लोकांशी संबंध न जोडलेलेच बरे आहेत. मला तर वाटतं एका अर्थी हे बरंच झाले. ताई, आय एम सॉरी. परत तेच वृंदा, तू कशाला मला सॉरी म्हणतेस? मला तर वाटतं ना, तुम्ही त्यांना 4 गोष्टी सुनवायलाच हव्या होत्या. बरं, ते जाऊ, मला तुला काहीतरी दाखवायचंय. काय? अगं, आपले ते कुलकर्णी सर आहेत ना, त्यांचं आर्टिकल आलं होतं पेपरमध्ये, मी काढून ठेवलंय. त्यात त्यांनी तुझा उल्लेख केलाय. ए थांब, मी लगेच घेऊन येते. आले. आई, वृंदा, का ग चंदनाच्या बाबतीत असं सारखं का घडतं? लग्न जुळलं की ती लगेच स्वप्न रंगवायला लागते आणि बाबडेपणाने त्यात हरवूनही जाते. आणि लग्न मोडलं की आपल्याला वाईट वाटू नये म्हणून सावरण्याचं नाटकही करते. का ग?
त्याच नशिबात हे तसं दुःख का वाढून ठेवलंय? आई तू प्लीज रडू नकोस. हे बघ, ह्या जगात फक्त ही 2च स्थळं होती का ताईसाठी? तू बघ, ताईसाठी आपल्याला ह्याच्यापेक्षा खूप चांगलं स्थळ मिळेल नक्की. आई प्लीज रडू नकोस. अगं आई ऐक. अहो मी सुचवलेलं स्थळ एकदा बघून तर घ्या. तुम्ही सांगताय म्हणून मी एकदा मुलगा बघायला तयार आहे. दिल्या घरी तू सुखी रहा, दिल्या घरी तू सुखी रहा. हॅलो साहेब, मला ते इस्टेट एजंट चंद्रकांत भेटले आणि त्यांना मी 40,000 रुपये कॅश दिली. आणि एवढंच नव्हे तर पुढच्या फ्लॅटसाठी पण त्यांना ॲडव्हान्समध्ये अगोदर सांगून टाकलेलं आहे. 40,000 कॅश? कमाल आहे. एक इस्टेट एजंट एवढे कमवू शकतो एका डीलमध्ये. मस्त बिझनेस आहे हा. वा. सासूबाई एक आयडिया सुचली. ऐका ना, समजा मी इस्टेट एजंट झालो तर घर बसल्या पैसे कमवेन, तेही कॅश. म्हणजे मला कोणी म्हणणार नाही ऐक खाऊ म्हणून. काय कशी काय वाटली आयडिया? विनोद चांगला आहे. फू मध्ये देऊन बघ. नको 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 हा. तिथे दर्जेदार विनोद लागतो. तुला कोणी उभं पण नाही करणार तिकडे. इकडे हे मंगला, अगं वृंदा म्हणते ते बरोबर आहे. त्या मुलांनी लग्न केलं असतं आपल्या चंदना बरोबर आणि उद्या सासरी नेल्यानंतर छळ केला असता तिचा. आपण काय करू शकलो असतो? जे झालंय ते बरं झालंय. आणि अगं आपल्या चंदनासाठी चांगला मुलगा मिळेल. अहो बरोबर आहे तुमचं. हे आपल्याला घाई करायला पाहिजेच ना. मला प्रसादकडनं कळलं पुण्याला काय झालं ते. म्हणून मग मुद्दाम चंदनाला भेटायला आले. मुलगा मिळेल मिळेल अशी वाट बघण्यात शहाणपणा नाही ग. तसंही हल्ली मुलींसाठी चांगलं स्थळ मिळणं ना जरा त्रासदायकच आहे हो. वृंदा आपली शेजारची मेधा नाकी डोळी नीटच आहे. हातीपायी धडधाकट आहे तरी रखडलीच ना. शिकलेली पण आहे तरी बघ. तुम्हाला जरा आवडणार नाही मी म्हणते ते, पण चंदनासाठी सुद्धा स्थळ मिळणं जरा कठीणच आहे. हा म्हणजे तुम्हाला वाईट वाटेल पण मी आपलं खरं काय ते सांगितलं. म्हणजे बघा. नाही बरोबर आहे तुमचं. हो की नाही? पटतंय की नाही? मग कशाला तुम्ही लांब लांबची स्थळं बघण्यात आणि चुकीची स्थळं बघण्यात वेळ घालवताय हो? अहो मी सुचवलेलं स्थळ एकदा बघून तर घ्या. माझ्या लांबच्या नात्यातला आहे हो तो. राघव नाव आहे त्याचं. नाला चोपाऱ्याला राहतो. म्हणजे कसं आहे, कधी मनात आलं चंदनाच्या तर तुम्ही पटकन तिला भेटू शकता किंवा तीही तुम्हाला भेटायला येऊ शकते. पुण्या इतकं लांब नाही ना, नाही का? अगं खरंच कशी आहेस बाळा तू? पुण्याच्या स्थळाचं कळलं मला. तुझी खूप काळजी वाटली ग. काळजी कशाला? मी मजेत आहे. नाही ते बरंच आहे पण तरी ग स्थळाने नकार दिला की जरा मुलींना वाईट वाटतं. होय की नाही हो मंगलाताई? आणि तुझ्या आईबाबांना पण मी तेच सांगत होते ग. कोण कुठल्या लांबचं कोण सुचवतं मध्यस्थ्यानी ते स्थळ. अशा स्थळाकडनं नकार येण्याचं म्हणजे अडचण येतेच ना लग्न ठरायला. बघा बघा तुम्ही काय करायचं ते ठरवा. माझी काही सक्ती वगैरे नाही. शेवटी हा तुमच्या मुलीचा घरचा मामला आहे. नाही असं का म्हणताय कांता काकू? तुम्ही मला तुमच्या मुलीसारखं मानता म्हणून परत स्थळाबद्दल सांगायला आलात नाही. तुम्ही सांगताय म्हणून मी एकदा मुलगा बघायला तयार आहे. तू काय सांगतेस खरं?
आता त्या मुलाचं स्वागत करण्यात आणि त्याची उडबस करण्यात तुला अशी काय गुंतवून टाकते की तुझ्या हुशारीने माझ्या मुलाला आणि नवऱ्याला वश करण्यासाठी तुला वेळच उरणार नाही वृंदे.